So, good afternoon, all.
आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की पुढचा जो पार्ट आहे अ, तर त्यासाठी बेसिकली आपण काल आपण कॅल्क्युलेट केलं होतं. इफेक्टिव्ह डेप्थ कॅल्क्युलेट केली होती आणि टोटल डेप्थ कॅल्क्युलेशन केलं होतं. इफेक्टिव्ह डेप्थ आपण कॅल्क्युलेट केली. मोमेंट साठी आपण कॅल्क्युलेट केली आहे आणि त्याच्यावरून आता आपण इफेक्टिव्ह डेप्थ कॅल्क्युलेशन बघितलं आणि ते अझ्युम जे इफेक्टिव्ह डेप्थ आहे, तर त्यापेक्षा कमी असल्यामुळे आपण म्हणू शकतो की इफेक्टिव्ह डेप्थ ही एक्सेप्टेबल आहे. तर नेक्स्ट पार्ट जो आहे, तर पुन्हा आपण इफेक्टिव्ह डेप्थ चेक करणार किंवा टोटल डेप्थ चेक करणार शिअर फोर्ससाठी. म्हणजे शिअरसाठी आपल्याला इफेक्टिव्ह डेप्थ सफिशियंट आहे की नाही, तर ते चेक करण्यासाठी आपल्याला जावं लागणार क्लॉज 40.2.1. जो क्लॉज आहे क्लॉज 40.2.1. तर ओके. हा आपण बघणार आहोत. तर एकदा मी तुम्हाला तो शेअर करतो, की याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. तर हा आय-एस कोड आहे. क्लॉज 40.2 आणि पेज नंबर 72. आता यामध्ये दिलेलं काय आहे, तर ते आपण पहिल्यांदा वाचून घेऊया. तर यामध्ये काय दिलेलं आहे, की डिझाइन शिअर स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. तर डिझाइन शिअर स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट 40.2.1 हा बीम्स रिलेटेड आहे आणि 40.2.1.1 काय म्हणतं, सॉलिड स्लॅब. द डिझाइन शिअर स्ट्रेंथ फॉर द कॉन्क्रीट शाल बी टॉस सी इंटू के. म्हणजे डिझाइन स्ट्रेंथ किती राहायला पाहिजे, स्लॅबची डिझाइन स्ट्रेंथ या कॉन्क्रीट स्लॅबची डिझाइन स्ट्रेंथ किती असायला पाहिजे, तर त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे? टॉस सी इंटू के. सो टॉस सी आपण काल आपण पेज आपण टेबल नंबर वरून बघितला. सो टेबल नंबर 19-20 जे आहेत, तर हे आपल्याला मोस्टली कमी पड़ता त्याच्यामध्ये. तो अगर हम पेज नंबर 73 पे जाते हैं, यहाँ पे टेबल 19 दिया गया है। तो टेबल नंबर 19 में ये जो डिजाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कंक्रीट जो कि है टॉसी, अब यहाँ पे क्या दिया है? यहाँ पे दिया है ये 100 AS बाय BD। मतलब ये क्या है? ये है परसेंटेज ऑफ स्टील। कितना परसेंटेज ऑफ स्टील हमें अज्यूम करना है या फिर हमें प्रोवाइड करना है हमारे स्लैब में, ठीक है। और ये कंक्रीट ग्रेड दिया है। M15 का अलग से कॉलम है, M20 का अलग से कॉलम है, M25, M30, M35, और इसमें एक कॉलम जो है वो बोलता है M40 एंड अबव। मतलब M40 हो या M45 हो, M50 हो, तो उसके लिए ये कॉलम अप्लीकेबल रहेगा। तो हमारे केस में कौन सा ग्रेड ऑफ कंक्रीट हमने दिया है, तो वो है M20। ये M20 ग्रेड ऑफ कंक्रीट है। और अगर हम देखते हैं यहाँ पे, जैसे-जैसे ये परसेंटेज ऑफ स्टील जैसे-जैसे बढ़ते जाएगा, इसका जो वैल्यू है डिजाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कंक्रीट, मतलब ये किसके ऊपर में वैरी करता है, तो ये वैरी करता है ग्रेड ऑफ कंक्रीट कौन सा दिया है हमने और उसमें रेनफोर्समेंट का परसेंटेज कितना है। तो इन दोनों चीजों के ऊपर में ये वैरी करेगा कि डिजाइन शियर स्ट्रेंथ, कंक्रीट का डिजाइन शियर स्ट्रेंथ कितना होना चाहिए।
तो हमारे केस में हम अज्यूम करते हैं, हमें पता है कि मिनिमम परसेंटेज ऑफ स्टील, मतलब अगर ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M20 है, चलो, और ग्रेड ऑफ स्टील अगर Fe415 है, मतलब ये HYSD हो गया, तो मिनिमम कितना होना चाहिए परसेंटेज ऑफ स्टील? तो याद रखना 0.12, ये हमने इसके पहले में देखा हुआ है, तो 0.12%। तो हम क्या करते हैं कि इससे थोड़ा सा ज्यादा, मतलब 0.15, ये जो है यहाँ पे, इसके लिए ये अगर हम चेक करेंगे, ये कॉलम में, सॉरी ये रो में अगर हम चेक करते हैं और M20 कॉलम में, तो ये 0.28, ये क्या हो गया, ये आ गया है हमारा टॉसी, मतलब ये टॉसी की वैल्यू कितनी है 0.28, इसका यूनिट कितना है न्यूटन पर mm²। ठीक है, यहाँ पे दिया है ऑलरेडी, वो जो दिया है वही हमें फॉलो करना है। तो M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट का कॉलम देखो, और परसेंटेज ऑफ स्टील का कॉलम देखो, और उसके हिसाब से आप वो रो को अगर आप रेफर करेंगे तो आपको टॉसी की वैल्यू कितनी आएगी 0.28। तो ये अब ये टॉसी की वैल्यू आ गई है। अभी इसके बाद में क्या करना है हमें, अब पेज नंबर 72, मतलब उसके ऊपर में जाओ। ये जैसे हमने अभी देखा हुआ है कि फॉर सॉलिड स्लैब ये दिया है डिजाइन शेयर स्ट्रेंथ कितना होना चाहिए, टॉसी इंटू के। तो ये के क्या है, के हैज द वैल्यूज गिवन बिलो। अब ये किसके ऊपर में डिपेंड करेगा, ये डिपेंड करता है ओवरऑल डेप्थ कितना है। ओके, ये ओवरऑल डेप्थ कितना है, जैसे जैसे ये 150 और लेस, उसके बाद में 175, 200, 225, 250, 275, 300, और उसके ऊपर में कितना भी रहेगा, तो के की वैल्यू कितनी है 1.0, उसका यूनिट नहीं है। ठीक है, यहाँ पे यूनिट नहीं है, यहाँ पे कोई भी यूनिट नहीं है। ओवरऑल डेप्थ ऑफ स्लैब यहाँ पे दिया है mm में 150 mm। हमारे केस में हमने कितना प्रोवाइड किया, ये अभी अगर हम चेक करते हैं, तो अगर हम चेक करेंगे, ये हमने प्रोवाइड किया है टोटल डेप्थ 140 mm। अगर 140 mm हमने प्रोवाइड किया है, तो वो केस में कितना आना चाहिए, IS 456 का ये जो क्लॉज नंबर 40.2.1 जो है, तो इसके हिसाब से ये 150 और लेस के लिए के की वैल्यू कितनी है, ये के की वैल्यू ये नीचे वाले रो में दी है, और ऊपर वाले रो में ओवरऑल डेप्थ ऑफ द स्लैब दिया है। तो इसके ऊपर से हमें ये पता चलता है कि 150 और लेस हमारे केस में कितना है 140, मतलब ये अप्लीकेबल हो गया। अगर 160 होता तो हम क्या करते, 150 और 175 के बीच में 160, हमें हम इंटरपोलेट करते 125 और 1.3 के बीच में हम कोई तो भी ले लेते। तो 150 और लेस के लिए कितना के का वैल्यू है, तो के का वैल्यू है 1.3, राइट। अब ये टॉस सी मल्टीप्लाइड बाय के, टॉस सी हमारा 0.28 है, मल्टीप्लाइड बाय के की वैल्यू कितनी है 1.30। ये अगर हम कैलकुलेट करेंगे, ठीक है, 0.28, 0.28 कहाँ से आया है, 0.28 आया है हमारा ये इधर से 0.28 M20 के लिए टॉसी का वैल्यू है 0.28। तो मुझे आप चैट बॉक्स में बताइए कि अगर हम 0.28 मल्टीप्लाइड बाय 1.3 अगर करेंगे, तो उसका वैल्यू कितना आता है, तो मुझे चैट बॉक्स में बताइए। 0.28 मल्टीप्लाइड बाय 1.3, ठीक है, इसका वैल्यू कितना, चैट बॉक्स में बताइए। यस, आकांक्षा, नयन, दिव्यानी, तिघांनी आन्सर दिलेले आहेत। प्रज्वलनी पण आन्सर दिलेला आहे 0.364। ओके, तो 0.364 हे याचं आन्सर आहे। तर आता आपण जर बघणार की 0.364 यशनी पण आन्सर दिलेला आहे। सो 0.364
न्यूटन पर mm स्क्वेअर ही व्हॅल्यू आलेली आहे आपली. किती? 0.364 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता ही आली आहे व्हॅल्यू टॉ सी ची. ठीक आहे. आता आपल्याला अजून येस, शुभम दवळेंनी पण आन्सर दिलेला आहे. सो आता आपल्याला अजून टेबल नंबर 20 बघायचा आहे आणि त्याच्यावरून टॉ सी मॅक्स हे आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर टॉ व्ही चेक करणार आणि आपल्याला हे रिलेशनशिप फाइंड आउट करायचं आहे. तर आता टेबल नंबर 20. तो टेबल नंबर 20 जर आपण बघितला आता, टेबल नंबर 19 च्या जस्ट खाली टेबल नंबर 20 दिलेला आहे आणि आता इथे 20 काय म्हणतो? मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ची व्हॅल्यू म्हणतोय टॉ सी मॅक्स न्यूटन पर mm स्क्वेअर. आता हे कशावरती डिपेंड करतं? कॉन्क्रीट ग्रेड. कॉन्क्रीट ग्रेड किती आहे? M20. मग टॉ सी मॅक्स ची व्हॅल्यू किती राहणार? या कॉलम मध्ये बघा, 2.8 न्यूटन पर mm स्क्वेअर. 2.8 न्यूटन पर mm स्क्वेअर ही झाली मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ची व्हॅल्यू. म्हणजे याच्या आधीचा टेबल आपण बघितला तर त्यामध्ये किती आलेला आहे? हा डिझाईन शिअर स्ट्रेंथ आलेली आहे आणि टॉ सी मॅक्स म्हणजे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस किती राहू शकते स्लॅब मध्ये, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस किती राहू शकतं, तर हे आपल्याला त्याच्यावरून दिसतंय. सो या टेबल नंबर 20 वरून आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या की हा जो म्हटलेला आहे, अंडर नो सर्कमस्टन्सेस इवन विथ शिअर एन्फोर्समेंट shall the nominal shear stress in beam, हे बीम साठी म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हा टोटल म्हणजे विथ शिअर एन्फोर्समेंट, मिनिमम शिअर एन्फोर्समेंट, तर हे आपल्याला दिलेलं आहे फॉर बीम. ठीक आहे. हे दिलेलं आहे बीम साठी. आणि स्लॅब साठी जर समजा आपण बघितलं, जर समजा इवन आपल्याला कधी पण व्हॅल्यू जर चेक करायची झाली तर लक्षात घ्यायचं की जर समजा टॉ व्ही ची व्हॅल्यू ही एक्सीड होत असेल तर टॉ सी पेक्षा, तरच आपण हे शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर टॉ सी आणि शिअर एन्फोर्समेंट टॉ व्ही एक्सीड्स टॉ सी मॅक्स. ठीक आहे सर, टॉ सी आम्हाला कळलेलं आहे, टॉ सी मॅक्स आम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे. बट व्हॉट इज टॉ व्ही नाव? टॉ व्ही ची व्हॅल्यू काय आहे? ठीक आहे. तर आता इथे टॉ व्ही याची जी व्हॅल्यू आहे, टॉ व्ही इज इक्वल्स टू VU डिवायडेड बाय B इंटू D. टॉ व्ही इज इक्वल्स टू, हे सुद्धा आपल्याला या IS 456 मध्ये दिसतं. तर आपण जर IS 456 मध्ये हा क्लॉज नंबर 40.1 बघितला, इथे बघा एकाच एक दोन पेज नंबर वरती आपल्याला सगळं काही दिसून येईल. तर नॉमिनल शिअर स्ट्रेस जरी आता इथे बीम म्हटलेला ऑफ युनिफॉर्म डेप्थ शॅल बी ऑब्टेन्ड. सो टॉ व्ही ची व्हॅल्यू आपल्याला इथून माहिती पडतं. शिअर फोर्स ड्यू टू डिझाईन लोड म्हणजे VU, त्याच्यानंतर B इंटू D म्हणजे विड्थ मल्टिप्लाइड बाय इफेक्टिव्ह डेप्थ. ठीक आहे. विड्थ मल्टिप्लाइड बाय इफेक्टिव्ह डेप्थ म्हणजे B इंटू D. हे झालं नॉमिनल शिअर स्ट्रेस. हा काय झाला? नॉमिनल शिअर स्ट्रेस. त्याच्यानंतर आपण बघितला टॉ सी, आपण बघितला म्हणजे डिझाईन शिअर स्ट्रेंथ. ठीक आहे. आणि मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. तर या प्रकारे आपण 3 पार्ट्स बघितलेत. तर जर आता आपण इथे बघू की टॉ व्ही ची व्हॅल्यू, टॉ व्ही इज इक्वल्स टू VU डिवायडेड बाय B इंटू D. सो VU आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. याच्या आधीच्या स्टेप मध्ये VU किती आहे? 17.1. ओके. सो टॉ व्ही इज इक्वल्स टू VU डिवायडेड बाय B इंटू D. तर VU किती आहे? 17.1. राईट. सो 17.1
1 मल्टिप्लाइड बाय, याला न्यूटन मध्ये कन्वर्ट जर केलं तर हे होत आहे 10⁻³ न्यूटन. बी इफेक्टिव्ह डेप्थ, आता इफेक्टिव्ह सॉरी बी ची व्हॅल्यू किती, आता इथे तुम्ही कन्सिडर करणार 1000 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे, तर इफेक्टिव्ह डेप्थ ची व्हॅल्यू किती आहे, तर त्याची व्हॅल्यू आपण बघितली होती 115 mm. सो हे कॅल्क्युलेट करून सांगा की एक्झॅक्टली किती येत आहे व्हॅल्यू टॉप व्ही ची, चॅट बॉक्स मध्ये सांगा. झिरो पॉइंट मध्ये काहीतरी व्हॅल्यू येईल ती. येस, सलोनी शुभम दिव्यानी ओके यांनी आन्सर दिलेले आहे 0.148. ठीक आहे, तो 0.148 जर समजा तुम्ही, ठीक आहे, दिव्यानी, ऋतुजा, नयन यांनी सुद्धा आन्सर दिलेले आहेत, यश, उत्कर्ष, ओके. तो आचल, ओम, ओके. चला, चांगलं आहे की सगळेजण कॅल्क्युलेट करून याच्यामध्ये आन्सर देत आहे, कारण की कॅल्क्युलेशन्स करणं फार आवश्यक राहतं. सो व्हॅल्यू इथे आलेली आहे 0.148. याचं युनिट किती, तर न्यूटन पर mm². ठीक आहे, तर आता इथे आपल्याला माहिती पडलं की टॉप व्ही ची व्हॅल्यू किती आहे, 0.148. त्याच्यानंतर टॉस सी ची व्हॅल्यू किती आहे, तर 0.364. आणि टॉस सी मॅक्स किती आहे, तर 2.8. सगळ्यांचं युनिट काय, न्यूटन पर mm². म्हणजे आता काय झालं, टॉ व्ही लेस दॅन टॉ सी लेस दॅन टॉ सी मॅक्स, ही कंडिशन बघून घ्यायची, लक्षात घ्यायचं. कधी पण टॉ व्ही लेस दॅन टॉ सी लेस दॅन टॉ सी मॅक्स म्हणजे मॅक्झिमम शिअर स्ट्रेंथची व्हॅल्यू यापेक्षा डिझाईन शिअर स्ट्रेंथ काही कमी असायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा कमी नॉमिनल शिअर स्ट्रेंथ. हे जर असेल म्हणजे ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली, टॉ व्ही लेस दॅन टॉ सी लेस दॅन टॉ सी मॅक्स, तर आपण असं म्हणू शकतो की इफेक्टिव्ह डेप्थ जी आपण 115 mm प्रोव्हाइड केलेली आहे, ओके, ही ऍक्सेप्टेबल आहे. तर या प्रकारे आपल्याला डिझाईन मध्ये आपण जी डेप्थ आपण अज्युम केलेली आहे, त्याच्यानंतर आपण चेक करतो की ती अज्युम डेप्थ ही शिअर फोर्स आणि मोमेंट साठी ऍक्सेप्टेबल आहे की नाही. तर हे आता इथे आपण कॅल्क्युलेट केलं. आता या 2 स्टेप्स मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये विचारा. आपण कधीही स्लॅब मध्ये शिअर एन्फोर्समेंट म्हणजे स्टिरअप्स हे आपण देत नाही. ठीक आहे, तरी पण आपल्याला ही कंडिशन चेक करणं आवश्यक आहे. इन केस या कंडिशन पैकी काही प्रॉब्लेम कुठे किंवा टॉ व्ही लेस दॅन टॉ सी लेस दॅन टॉ सी मॅक्स नसेल येत, तर त्या केसमध्ये सरळ सरळ आपल्याला डेप्थ जी आहे, इफेक्टिव्ह डेप्थ, याची व्हॅल्यू वाढवून टाकायची. 115 mm आहे, सॅटिस्फाय नाही होत आहे, त्याला एक 25 mm ऍड करून टाकायचं. 25-30 mm त्याच्यामध्ये ऍड करून टाकायचं. तर या प्रकारे तुमचं डेप्थ ही आता कन्फर्म झालेली आहे की किती डेप्थ तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे, तर आता नेक्स्ट पार्ट काय आहे,
कॅल्क्युलेशन ऑफ AST. आता AST तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार? ठीक आहे. AST तुम्ही हा कसा कॅल्क्युलेट करणार? तर त्यासाठी हा एक फॉर्म्युला ओके. हा एक फॉर्म्युला आहे. बट जस्ट अ मिनिट, तुम्हाला अजून एक सिंपल फॉर्म्युला मी जस्ट शेअर करतोय. ओके. सो कॅल्क्युलेशन ऑफ AST. तर इथे जस्ट तुम्ही पुन्हा ॲनेक्सर G म्हणजे पेज नंबर 96 वरती जर गेलेत, तर इथे इथे फॉर्म्युला दिलेला आहे MU equals to 0.87 FY AST into D into 1 minus AST FY divided by BD FCK. टोटल डायरेक्टली तुम्हाला IS कोड मध्ये दिसतोय. तर हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला अप्लिकेबल राहील. तुम्ही हा डायरेक्ट जिथे जिथे AST आपण कॅल्क्युलेट करू, वन वे स्लॅब मध्ये, टू वे स्लॅब मध्ये, स्टेअरकेस मध्ये, त्याच्यानंतर कधी फुटिंग मध्ये आपण जेव्हा आपण घेऊ, तर तेव्हा हा सिंपल याच ह्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. तर इथे मोमेंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मॅक्सिमम मोमेंट किती आहे, FY ची व्हॅल्यू माहिती आहे, AST आपल्याला हा कॅल्क्युलेट करायचा आहे, इफेक्टिव्ह डेप्थ माहिती आहे, पुन्हा AST कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याच्यानंतर FY हा माहिती आहे, B, D आणि FCK. सो आता जर आपण इथे बघितलं तर मोमेंटची व्हॅल्यू किती होती? तर मोमेंटची व्हॅल्यू जर समजा तुम्ही बघितली, मोमेंट मॅक्सिमम मोमेंट किती आहे? तर मॅक्सिमम मोमेंट आहे 12.825 किलो न्यूटन मीटर पर मीटर, राइट? तर आता याच्यावरून आपण काय करणार? आपण इथे 12 पॉइंट से 83 into 10 raised to the power 6 is equals to 0.87 मल्टिप्लाइड बाय FY ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 415. ग्रेड ऑफ स्टील किती? तर 415 मल्टिप्लाइड बाय AST हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे.
त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय इफेक्टिव्ह डेप्थ 115. ठीक आहे, 115. त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 1 मायनस AST ची व्हॅल्यू. ठीक आहे, इथे हा 1 आहे. 1 मायनस AST मल्टिप्लाइड बाय 415 डिवायडेड बाय विड्थ किती राहील, तर विड्थ आपण 1000 mm साठी कन्सिडर करतो, मल्टिप्लाइड बाय 115 इफेक्टिव्ह डेप्थ आणि त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय FCK 20. ठीक आहे, तर हा पूर्ण ब्रॅकेट आहे. इथे एवढा मोठा ब्रॅकेट आहे आणि याच्यामध्ये हा आतमध्ये 1 मायनस हा एक ब्रॅकेट. तर याला जर समजा तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर मला कॅल्क्युलेट करून दाखवा की AST ची व्हॅल्यू किती येत आहे. चॅट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, ऋतुजा, सलोनी, उत्कर्ष, दिव्यानीने आन्सर दिलेले आहेत 328.47. ओके, हार्दिक, प्रज्वल, नयन आणि यश यांनी पण आन्सर दिलेले आहेत. ठीक आहे, हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे आणि हा थोडासा लक्षात हॅलो घ्यायचा. सर. हा शुभम बोला. सर कोणती व्हॅल्यू टाईप करायची म्हटल्या होत्या? हा हे 1 मायनस AST वाली म्हटल्या होत्या ना? हा 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 पूर्ण फॉर्म्युला आहे. हा पूर्ण फुल ब्रॅकेट. हा पूर्ण फॉर्म्युला आहे. हा 12.83 into 10⁶ इक्वल्स टू 0.87 into 415 into AST into 115 नंतर ब्रॅकेट पूर्ण, मग 1 मायनस त्याच्यामध्ये पूर्ण अजून एक ब्रॅकेट आहे. मग AST मल्टिप्लाइड बाय 415. ओके सर, ठीक आहे सर. हा जस्ट सेम फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेशन्स केलेले आहे. त्याचे विड्थ आपण 1000 mm कन्सिडर केलेली आहे कारण की 1 मीटर स्ट्रिप साठी D115 आणि FCK 20. तर हा कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला हा कॅल्क्युलेट करून बघायचा आहे पूर्ण. सगळ्यांचं जर येत असेल तर इट्स गुड, कारण की हा एकच असा फॉर्म्युला आहे की जिथे तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये प्रॉपर सगळ्या व्हॅल्यूज देऊन सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे कॅल्क्युलेटर सुद्धा प्रॉपर तुम्हाला वापरता आला पाहिजे. आता पहा, मी जिथे ज्या लोकांनी आन्सर्स दिलेले आहेत, इन केस जर समजा कोणाला व्हॅल्यू नसेल आली किंवा कॅल्क्युलेटर मध्ये नाही करता आलं तर त्यांना एकदा विचारून तुम्ही बघून घ्यायचं की काय त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, ऋतुजा, सलोनी, उत्कर्ष, दिव्यानी, हार्दिक, प्रज्वल, नयन, यश या सगळ्यांनी आन्सर दिलेले आहेत. ओके, सो याच्यावरून आता आपल्याला AST ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे, तर AST आपल्याला AST ची व्हॅल्यू 328 mm² च्या आसपास. तसा त्याच्यामध्ये
AST जवळपास 328 mm² इतकी व्हॅल्यू त्याची आलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे कसं आहे, इथे तुम्ही 328 ओके सॉरी इथे 12.83 लिहिलं होतं इथे. तो 12.83 च्या ऐवजी आता ही 12.83 त्यासाठी आहे मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू आहे. का बरं? कारण की इथे आपण लिहिलेलं आहे निगेटिव्ह मोमेंट किती आहे 12.825. मग मॅक्झिमम पॉझिटिव्ह मोमेंट किती आहे 10.6875. मग सेम फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय करणार, तुम्ही इथे व्हॅल्यू जी आहे 10.69 12.82 च्या ऐवजी 10.69 हे फक्त इथे रिप्लेस करा. ठीक आहे. 10.69 जर रिप्लेस केली तर त्या केसमध्ये बाकीचं सगळं जसं तसं सेम फॉर्म्युला फक्त 12.825 च्या ऐवजी 10.69 बस इतकं रिप्लेस करा आणि त्याची AST ची व्हॅल्यू किती आहे त्या मला चॅट बॉक्स मध्ये सांगा पुन्हा. म्हणजे 2 AST तुम्हाला इथे काढावं लागतात. फॉर्म्युला फक्त एकदाच लिहायचा. तर दोघांच्याच व्हॅल्यू आलेल्या आहेत 10. ओके. शुभम, दिव्यानी, यश, नयन, ओके ठीक आहे. तो त्यालाच रिप्लेस केलं तुम्ही याच फॉर्म्युल्यामध्ये. याच्या आधी आपण 12.83 बघितलं, आता इथे 10.69 यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे होते. So 10.69 multiplied by 10 raised to the power 6 is equals to 0.87 multiplied by 415 then multiplied by total bracket 1 minus अजून एक ब्रॅकेट द्या, मुद्दामून मोठा ब्रॅकेट दिलाय AST multiplied by 415 divided by 1000 into 115 and then multiplied by 20. So या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला AST ची व्हॅल्यू जवळपास 270 यायला हवी. तर शुभम, दिव्यानी, यश, नयन आणि ऋतुजा यांनी आन्सर दिलेला आहे 270.68 mm². ओके. तर हे झालं अशा प्रकारे कॅल्क्युलेशन पार्ट. म्हणजे याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतोय की AST कॅल्क्युलेट करतो आपण मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट साठी आणि त्याच्यानंतर
मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट साठी जवळपास 270 mm². ठीक आहे. तर या प्रकारे मोमेंट्स साठी आपण इथे एएसटी कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. आता नेक्स्ट जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ठीक आहे. तिथे आपण थांबू आणि कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये एंटर करा किंवा अनम्यूट करून विचारू शकता. तोपर्यंत मी चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला अटेंडन्सची लिंक मेसेज करतोय. ओके, सो अटेंडन्स मार्क करा तुम्ही. चॅट बॉक्स मध्ये ऑलरेडी गुगल फॉर्मची लिंक सेंड केलेली आहे.